पटकन होईल अशी उपासाची भाजी, सोपी पद्धत. झटपट उपासाची भाजी. बटाटे धुवून घेतले आहे मी, मिरची उभी चिरली आहे, शेंगदाणे भाजून घेतले आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, जिरा आहे आणि तूप आहे, लिंबू आहे आणि मीठ आहे. आपण हे बटाटे घेतले, कुकरला 2 शिट्ट्या द्यायच्या आहे. त्याच्यानंतर बटाटे थंड झाल्यानंतर त्याचे साल काढायचे, नंतर मग आपल्याला कापायचे. हे बघा, कढई तापली आहे. आता आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे. जिरं असं थोडं तडतडलं की हिरवी मिरची टाकायची. थोडासा कलर ना ब्राऊन यायला पाहिजे. आता आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकू. हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त टाकू शकता. थोडी मिरची फ्राय झाली की मिरचीचा कलर बदलला आहे बघा. आता आपण थोडे शेंगदाणे टाकू. तुम्ही कच्चे टाकले आणि त्याच्यात फ्राय केले तरी चालतील. शेंगदाणे थोडेसे आपण आता आपण बटाटे टाकणार आहे त्याच्यात. चमचा साखर टाकू थोडीशी. आणि शेंगदाण्याचा कूट टाकू 2 चमचे. आपण अशी पळी साईडला ठेवू. आता आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्हाला असं आवडत असेल तर थोडं तुम्ही जास्त पण टाकू शकता. आणि आता आपण मिक्स करून घेऊ. असं मिक्स चांगलं करून घ्या. असं चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला आता एक वाफ येऊ द्यायची. हे बघा, चांगले 2 मिनिटं वाफ झाली बटाट्याला. असा कलर आला छानपैकी. आता याच्यात आपल्याला उपासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाका. नाही टाकायचं असेल तर नाही टाकले तरी चालेल. म्हणजे तुम्हाला चालत असेल तर टाका, नाही तर नाही. आणि त्यात आपण लिंबूचा रस टाकू छान. हे बघा, लिंबूचा रस घेतला आहे मी, अर्धा चमचा किंवा 1 चमचा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आता आपण गॅस बंद करू आणि भाजी काढू आपण डिशमध्ये. ही झाली आपली उपासाची बटाट्याची भाजी. कशी झाली सांगा एकदा. पटकन होईल अशी उपासाची भाजी, सोपी पद्धत.